रीमाताई, मला परत एकदा तुमच्याकडे यायचं आहे. मराठीतून तुमची सुरुवात झाली, रंगभूमी तुम्ही अजूनही सोडलेली नाहीये, रंगभूमीशी नातं तुमचं आत्ताही घट्ट आहे. तर रंगभूमीवर काम करताना जास्त रमता की चित्रपटात? रमते मी दोन्हीकडे, पण रंगभूमीवर माहेरच्या अंगणात असल्यासारखं वाटतं. आणि चित्रपट हे लहानपणापासून, म्हणजे तुम्हाला फिल्मोलिक म्हटलंच ना तरी चालेल, मी खूप चित्रपट बघते आणि बघत राहणार. म्हणजे मी दिवसभर शूटिंग करून घरी गेल्यानंतर एखादा चित्रपट मला बघायलाच पाहिजे अशी माझी अजूनही अवस्था आहे. त्यामुळे फिल्म इज लाईक अ पॅशन फॉर मी. जे रंगभूमीवरचे आहेत, म्हणजे फक्त मराठीतले नाही, हिंदीतले सुद्धा बघतो. नसीर आहे, परेश आहे, अजूनही थिएटर करतात. जे अनुपम आहे, जे थिएटर करून तिकडे गेलेले आहेत ना, ते थिएटर करतच राहतात. कारण इनफॅक्ट फिल्म्स केल्यानंतर सारखं एक तरी नाटक करावं असं प्रत्येकाला वाटतं. बिकॉज हा एक्सपिरियन्स इतका ग्रेट आणि वेगळाच आहे. आणि मला वाटतं थिएटर तुम्हाला ना शिस्त लावतं. मगाशी मी जसं सांगितलं तुला की फिल्ममध्ये बिघडण्याचे चान्सेस खूप असतात. इथे तुम्ही स्वतःला सतत तपासून बघत असता, कारण जिवंत प्रेक्षक समोर असतात आणि तिथल्या तिथे पावती मिळते. तुम्हाला ॲक्टर म्हणून आपल्यात अजून किती काय शिल्लक आहे हे बघण्याचा एक सुंदर परिमाण म्हणजे शेवटपर्यंत थिएटर करत राहणं. वा वा वा. रीमाताईंची आणखीन एक वेगळी ओळख आहे. अश्विनीताई, तुम्ही सुद्धा मान्य कराल की सध्या जी गोष्ट आहे घराघरातल्या टीव्हीवरती, ती म्हणजे डेली सोप. आणि डेली सोपच्या सासूच्या ज्या पायनियर आहेत त्या याच आहेत. पायाने हां, कारण खरी डेली सोप सुरू झाली ती तू मे पासून, आणि त्यातल्या सासूबाई तुम्ही होतात. ती डेली सोप नव्हती, वीकली होती. हां, वीकली होती, पण मी डेली सोप हां नाही केलेत फारशा. पण ते डेली अजूनही पाहिली जाते, त्या अर्थानं मी डेली सोप म्हटलं होतं. गुड वन डेली निलेश. असू दे नाही तर वीकली असू दे, ही खास होती त्याच्यात. ह्याच खास आय होत्या. लव्ड हर इन दॅट. आणि तिथून पुढे सुरुवात झाली खरं तर सासू सुनेच्या सिरियलची. त्याच्यामुळे पण त्याच्यात अगदी वेगळं नातं होतं त्या दोघींचं. फारच एन्जॉयबल. मला आशा भोसले भेटल्या होत्या त्या पिरियडमध्ये तुतू मेमेच्या, आणि मला जवळ घेऊन म्हणाल्या इकडे या. म्हटलं काय झालं? म्हणाल्या छान आहे सिरियल, काम चांगलं करता तुम्ही, पण एक सांगू का? म्हटलं सांगा ना. मला वाटलं त्या काही सजेशन की मी करून बघीन तसं. म्हणाल्या इतकं काही लाडात कोणी सासू सुना वागत नाहीत. ते तुमचं जरा अतिच होतात मिठ्या. म्हटलं असं ते आम्हाला हे पोचवायचं आहे हो. म्हटलं की असं व्हावं नातं. एक कधीतरी भविष्यकाळात असं एक सोनेरी पान यावं त्या इतिहासात की अशाही सासू सुना होत्या. मग त्या हसल्या गोड छान खळी पाडत. म्हणाल नाही छान मजा वाटते. पण त्यांनी ते असं दखल घेऊन सांगितलं, याचं मला कौतुक वाटलं. तू मेमे करताना काय गंमत यायची मग सेट? अरे बापरे, काय यायची नाही ते सांग तुम्हाला. म्हणजे आम्हाला माहिती नसायचं सेटवर काय आज एपिसोड कुठला लिहिलेला आहे, कारण ते सगळं काम सचिन आणि आमचा तो सजीव कपूर, आम्ही त्याला पुन्नू म्हणायचो, आणि आम्हाला गेल्यावर कळायचं. ते एकदा तर मी रडकुंडीला आले होते, म्हणजे मी राहायची त्यावेळेला वर्सोव्याला, आणि सचिननी असा काहीतरी सीन केला होता की ज्याच्यामध्ये मला कांगारू सारख्या रस्त्यावर उड्या मारायच्या होत्या. अरे बापरे. आणि मी जिथे राहत होते वर्सोव्याला, तिथून 15व्या मिनिटाला शूटिंगचं लोकेशन होतं हर्म्सविला म्हणून, आता तो नाहीये. म्हटलं सचिन, मी माझ्याच एरियात अशा कांगारू सारख्या उड्या मारणार नाही. म्हटलं तुम्ही 8 दिवस कराल शूटिंग, मला नंतर राहायचं ह्या एरियात. म्हटलं मी अजिबात करणार नाही. मी रडायलाच लागले होते. सचिन म्हणाला अरे पण हे, म्हटलं नाही मी नाही मारणार कांगारू सारख्या उड्या. मग तो आम्ही आतल्या बंगल्यात एक करून केला. मला धडधडायला लागलं. म्हटलं अरे कांगारू सारख्या काय उड्या मारायच्या तिकडे. ती एक सुंदर आठवण आमच्या सगळ्यांसाठी आहे, तू मेमे. खर तर इकडे तशी धमाल येत असेल, तसाच तिकडे एक सिनेमा होता अशी ही बनवा बनवी. तोही सचिनजींचाच. तर मला अश्विनीजींना विचारायचं, तिकडे काय मजा यायची? कारण ही सगळीच माणसं एवढी आवली होती तुमच्या बरोबर. खूप म्हणजे धमालच होती. त्या सेटवर असणं हीच मजा होती. मी खरं खूप घाबरले होते, कारण अशोकजींबरोबर पहिल्यांदा काम करत होते, आणि अशोकची बोलण्याची म्हणजे स्पीडनी बोलतो तो, आणि
तर ते टायमिंग सांभाळणं मला जरा मी गोंधळलेली होते, पण त्यांनी मला खूप छान सांभाळून घेतलं. पण खूप तिकडे मजा तर- आली मला ती फिल्म करताना. आणि मी जरा घाबरलेली होते कारण एवढ्या किती 4 ते हिरोईन्स आहेत त्याच्यात आणि शिवाय एवढा सुंदर सचिन आणि लक्षा स्त्रीच्या भूमिकेमध्ये, तर आम्हाला कोण पाहणार. पण तसं नाही झालं. पिक्चर पाहिल्यानंतर माझी भूमिका वेगळी असल्यामुळे लोकांच्या लक्षात राहिली. आणि त्याच्यामध्ये तुम्ही मालक असता, मालकीणबाई असता मालकीण. दुकानाच्या. मालकीण. आता मला रिसेंटली आता मी शॉपिंगला कुठेतरी गेले होते मॉलमध्ये आणि मला एक बाई भेटली आणि मला म्हणाली तुमची ती लिंबू कलरची साडी. म्हटलं लोकांना एवढं लक्षात असतं, मला खरंच खूप आश्चर्य वाटलं. थोडक्यात त्यांना सांगायचं होतं आमच्याकडे कलर टीव्ही आहे म्हणून. पण मॅडम तुम्ही तिकडे मालकीणबाईंचा रोल केला, इतकी सुंदर दिसणारी मालकीणबाई आणि तो बिचारा कामगार असतो त्याच्यामध्ये. त्यानंतर सगळ्यांनी इतकं सिरियसली घेतलं, डॉक्टर इंजिनियर सुद्धा कामं सोडून शेवटी दुकानात काम करायला सुरुवात केली. इकडे एखादी चांगली मालकीणबाई असावी म्हणून, इतका तो प्रभाव होता. पण खरंच आमच्या या गावात आज तुम्ही आला, मला खूप आनंद झाला. पण या गावात ना काही मंडळी आहेत मॅडम ज्यांना तुम्हाला भेटायचं असतं. झी मराठीवर जशा वेगवेगळ्या मालिका होतात तशाच आमच्याकडे सुद्धा काही मालिका शूट केल्या जातात. आणि टी व्हीवरती जसे आदेश बांदेकर असतात तसे आमच्याकडे इकडे संदेश बांदेकर आहेत. दार उघड बये, दार उघड. होम मिनिस्टर कोणाला बघ, होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो, होम मिनिस्टर. आज आमची थुकरवाडी इतकी फेमस झालेली आहे, इतकी फेमस की खास परदेशात पण पाहुणे आले आहेत. वा, क्या बात आहे, जोरदार. पण ना माझं काय सवय माहिती आहे का, म्हणजे आपले कलाकार लोक इथे आले तर त्यांच्या आतमध्ये काय असं टॅलेंट दडलेलं आहे असं आमच्या थुकरवाडीच्या लोकांना आम्ही दाखवत असतो. म्हणून मी आज ही खास सज्जा तुमच्यासाठी केलेली आहे. म्हणजे असे काही फुलांचं असं डेकोरेशन वगैरे या ठिकाणी करायचं आहे. पण ते तुमचे पाहुणे कोण येणार होते? काय काय तुम्ही काय बोललात? तुमचे काय शेजारी तुमचे उत्सुक आहे यांना भेटायला? हा, आमच्या शेजारी एक हा. नवीन लग्न झालेलं कपल राहतं मॅडम. आणि काय आहे आता ते सेलिब्रिटी येणार म्हटलं की त्यांचं असं म्हणणं आहे की एक फोटो काढायचा आहे त्यांच्यासोबत. तर आमंत्रित करूयात मिस्टर अँड मिसेस बुचकळे यांना. सर उखाणा घेत घ्या 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 घ्या. काय आता नवीन लग्न झालं आपण काय बोलू शकत नाही हा. उखाणा घेते इर्षाद घ्या घ्या. उखाणा हंड्यावर हंडे सात त्याच्यावर ठेवली परत. वा वा रीमाताई अश्विनीताई आल्या हवा येऊ द्याच्या घरात. वा वा मॅडम ही जी फुलं आहेत त्यातनं तुम्हाला एक सुंदर रांगोळी बनवायची आहे. पण रांगोळी काय बनवायची त्याचे विषय त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. त्याचे तुम्ही तिकडे आलात की तुम्हाला ते विषय आम्ही दाखवू. तर तुम्ही या. जोरदार टाळ्या टाळ्या. दोनही या मॅडम मॅडम मान्यवरांसाठी. तुम्ही पण या तुम्ही पण या. वा 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 क्या बात आहे. आता विषय काय आहे? मोर तुमच्या वाट्याला आले. वन्स मोर वन्स मोर नाही फक्त मोर. हंस तुमच्या वाट्याला आले. या फुलात तुम्हाला हंस करायचं आहे. Exchange पण करू आणि शकतो आपण नंतर. अश्विनी त्यांच्यासाठी काय आलेलं आहे बघूया. वा वा क्या बात है. हरिण तुमच्यासाठी आलेलं आहे. हरिण अश्विनी त्यांच्यासाठी आलेलं आहे. वा वा वा. बनवतो त्याचं जे काय बनेल ते आपण नंतर त्याला नावं करेन. देऊ. नाही नाही तुम्ही म्हणजे असं काही तुम्हाला ही फुलं लागली तर ही कुठलीही तुम्ही घेऊ वापरू शकता. तुम्हाला ती लागली तर ती पण घेऊ शकता. ही पानं पण घेऊ शकता. पानं कशाला लागतात म्हणजे थकलो तर 500 पर्यंत लगेच आपण खाऊ शकतो. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.